नमस्कार. आज आपण कल्याण थाटावर आधारित भूप रागातील गत किंवा सरगमगीत शिकणार आहोत. भूप हा शुद्ध स्वरांचा राग असून मध्यम आणि निषाद असे दोन स्वर वर्ज्य असल्यामुळे ओढव जातीचा राग होतो. वादी गांधार संवादी दैवत असून रात्रीचा पहिला प्रहर म्हणजे पहाटेची वेळ ही या रागाचा गान समय आहे. तर ऐकूयात सुरुवातीला रागाचा आरोह, अवरोह आणि पकड. सुरुवातीला आरोह शिकूयात. सा रे ग प ध सा. आता अवरोह. सा ध प ग रे सा. तर हे झाले रागाचे आरोह आणि अवरोह. आता पकड म्हणजे रागाचं मुख्य अंग पाहू. सा रे ग रे प ग ध प ग रे ध सा. तर ऐकूया त्रितालामध्ये गत किंवा सरगमगीत. सुरुवातीला शिकूयात भूप रागाचा आरोह आणि अवरोह. सा. साला पहिलं बोट लावायचं. रे. रेला दुसरं बोट. ग. गला अंगठा वापरायचा. आता म रागामध्ये वर्ज्य आहे म्हणजे रागामध्ये लागत नाही तर म वाजवायचा नाही. डायरेक्ट प. प मधलं बोट वापरायचं. ध. धला पुन्हा अंगठा घ्यायचा आणि नी सुद्धा रागाला वर्ज्य. नी वाजवायचा नाही, डायरेक्ट सा वाजवायचा. सा. साला मधलं बोट वापरायचं. आता अवरोह त्याच क्रमाने घ्यायचा. सा. धला पुन्हा अंगठा. ध. पला मधलं बोट. प. गला पुन्हा अंगठा. ग. रेला पुन्हा मधलं बोट. रे. आणि साला
पुन्हा पहिलं बोट सा. आता पाहूया रागाची पकड किंवा मुख्य अंग. आता बोटांची ऍडजस्टमेंट करायची. सा रे ग रे. रेला पहिलं बोट वापरलं मी. प ला मधलं बोट प ग. ध ला तिसरं बोट ध प ग रे. ध मंद्र सप्तकातला ध, खाली टिंब असलेला, आणि सा म्हणजे मुख्य अंग असे वाजेल. सा रे ग रे प ग ध प ग रे ध सा. आता शिकूयात हेच सरगमगीत हार्मोनियम सोबत वाजवून कसं गायचं. तालाची लय आपण नेहमीपेक्षा थोडीशी कमी म्हणजे 100 BPM ची निवडलेली आहे, कारण थोडंसं सावकाश शिकलो तर आपल्याला चांगल्या पद्धतीने समजेल. सुरुवातीला शिकूयात सरगम गीताची स्थायी. तर स्थायीची पहिली ओळ ग प ग रे सा रे ध सा ग ग नंतर डॅश दिली. डॅशच्या ठिकाणी गच आहे, पण ग न म्हणता तिथं अ म्हणावा. ग अ ग रे ग प ध, आणि ध नंतर सुद्धा डॅश दिलेली आहे, म्हणजे तिथंही धच आहे, मग तिथं ध न म्हणता अ म्हणायचं. म्हणजे थोडक्यात ग प ग रे सा रे ध सा ग अ ग रे ग प ध अ. आता सरगम गीताची ही ओळ जर ताला बरोबर गायचं म्हटलं तर प्रत्येक सेकंदाला एक स्वर किंवा तालाच्या प्रत्येक मात्रेवर एक स्वर या गतीने गायचे. विनाकारण कोणत्याही स्वरावर जास्त वेळ थांबायचं नाहीये. तर बघूया तालाबरोबर ही ओळ कशी वाजते. आता ह्या तालामध्ये ज्या ठिकाणी टाळ वाजतोय त्या ठिकाणी तालाची सम आहे, आणि आपली सरगम गीताची ओळ कालाच्या मात्रेपासून सुरू होते. तर टाळापासून 8 अंक मोजायचे आणि 9व्या मात्रेतून आपण ही ओळ गायला सुरुवात करायची. 1 2 3 4 5 6 7 8 ग प ग रे सा रे ध सा ग अ ग रे ग प ध अ ग प ग रे सा रे ध सा ग अ ग रे ग प ध अ. आता पाहूयात सरगम गीताची दुसरी ओळ. ग ग नंतर डॅश आहे, म्हणजे तिथं आकार लावायचा. ग अ ग रे. पुढच्या खंडामध्ये ग प ध सा. तिसऱ्या खंडामध्ये ध सा ध प, आणि चौथ्या खंडामध्ये ग रे सा रे. आता ही ओळ आपण तालाबरोबर पाहूयात. 1 2 3 4 5 6 7 8 ग अ ग रे ग प ध सा ध प ग रे सा रे ग अ ग रे ग प ध सा ध प ग रे सा रे.
आणि स्थायीच्या शेवटी पुन्हा एकदा पहिली ओळ 2 वेळा म्हणायची असते. ग प ग रे सा रे ध सा ग ग रे ग प ध अ ग प ग रे सा रे ध सा ग अ ग रे ग प ध अ. आता शिकूयात सरगम गीताचा अंतरा. तर अंतरेची पहिली ओळ ग ग नंतर डॅश आहे, म्हणजे तिथं आकार घ्यायचा. ग अ प ध. दुसऱ्या खंडामध्ये पहिल्या सा नंतरही डॅशच आहे आणि दुसऱ्या सा नंतरही डॅशच आहे, म्हणजे सा आ सा आ असं होणार. पुढं तिसऱ्या खंडामध्ये सा रे ग रे आणि चौथ्या खंडामध्ये सा रे ध सा. म्हणजे थोडक्यात ग अ प ध सा आ सा आ सा रे ग रे सा रे ध सा. आता ही चोळ आपण तालाबरोबर बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 ग अ प ध सा आ सा रे ग रे सा रे ध सा ग अ प ध सा आ सा रे ग रे सा रे ध सा. आणि शेवटी शिकूयात अंतऱ्याची दुसरी ओळ. ग रे सा ध रे सा ध प. पुन्हा हात उचलायचा आणि सा सा ध प ग रे सा रे. म्हणजे ग रे सा ध रे सा ध प सा सा ध प ग रे सा रे. तर ऐकूयात ही ओळ आपण तालामध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 ग रे सा ध रे सा ध प सा सा ध प ग रे सा रे. ग रे सा ध रे सा ध प सा सा ध प ग रे सा रे ग. आणि सरगम गीताच्या शेवटी पुन्हा एकदा पहिली ओळ 2 वेळा म्हणावी लागते. 1 2 3 4 5 6 7 8 ग प ग रे सा रे ध सा ग प ग रे ग प ध अ ग प ग रे सा रे ध सा ग प ग रे ग प ध अ. आणि गीताचा शेवट करताना तिहाई वाजवली जाते, कारण तबला वादकाला किंवा श्रोत्यांना गीत संपल्याचा हा एक इशारा असतो. आता तिहाई करत असताना पहिली ओळ कालापासून 16व्या मात्रेपर्यंत 2 वेळा अर्धी ओळ गायची आणि तिसऱ्या वेळेला पूर्ण ओळ गायची असते. तर पाहूयात तिहाई. 1 2 3 4 5 6 7 8 ग प ग रे सा रे ध सा ग प ग रे सा रे ध सा ग प ग रे सा रे ध सा ग ग रे ग प ध. तर
हे होतं सरगमगीताचं नोटेशन. यातल्या प्रत्येक ओळीचा सेपरेट 4-4, 5-5 वेळा वाजवून सराव करा आणि प्रत्येक ओळ आपल्याला छान अचूक यायला लागली. मग शेवटी संपूर्ण सरगमगीत आपल्याला तालामध्ये सलग वाजवता येतं का ते बघा. आणि आमचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.